इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात ते येऊन धंदा केलाय दादा. राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनी पाठवलंय तुला भेटायला. बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल बापाचा राग. हा ते भैया लोक स्वतःला शानी समजणार. उद्यापासून रोज धंदा करायचा. तर झालं असं की डोंबिवली स्टेशन परिसरात शोरमा स्टॉल चालवणारी एकता सावंत या तरुणीवर अचानक कारवाई करण्यात आली. काही सरकारची माणसं स्टॉलवर आली आणि उद्यापासून इथे धंदा करता येणार नाही, जेसीबी फिरवणार असा इशारा तिला दिला. एकतानं याला विरोध करत इथं अनेक भय्ये स्टॉल लावतात, मग कारवाई फक्त माझ्यावरच का असा थेट सवाल केला. मात्र तिचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही. अखेर दबावाखाली एकताला आपला शोरमा स्टॉल बंद करावा लागला. या घटनेनंतर तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत मी हरले असं म्हणत आपली व्यथा मांडली. हा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणाची दखल थेट राज ठाकरे यांनी घेतली. त्यांच्या सूचनेनंतर अविनाश जाधव यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते तिथं पोहोचले. तू रडायचं नाही, इथे काही कुणाच्या बापाचं राज्य चालत नाही, तू बिंदास्त इथे टपरी टाक, राजसाहेब आयुक्तांशी बोलून घेतील असं स्पष्ट शब्दात सांगितलं. पोलीस असते दादा आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो. ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांचे धंदे बंद करायला. हा तर ऐका ना, इलेक्शनचं काही संपलं मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ प्रूफ आहे. काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला. रोज मी कसं येऊन मी तर रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा. हे रोज लावतील, रोज लावतील. माझ्याकडून लिहून घ्या, नाही तर मी इथं आंदोलनाला बसते दादा. हे सगळं खोटं आहे. काही तुला आंदोलन करायचं गरज नाही. मी एवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस. तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा. काही अडचण नाही, राहू द्या आहेच. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्याकडे. थोडं सत्ता दादा, थोडं सत्ता. इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर येऊन रोज. हा ती म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. कोण घेतो? महापालिकेवाले सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसीचे जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीचं तुला परमिशन भेटली आहे का इथे? तू एक काम करतो, तुझी गाडी इथे लावून टाकली. तर माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना, अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. टपरीच टाकतो ना. आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनात वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच हलवू नाही शकत.